नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. जोधपूरमध्ये जी काही प्रकरणं झाली, 3 प्रकरणं झाली, त्यातल्या 2 प्रकरणांमध्ये त्याला दिलासा मिळालेला आहे. आजही जोधपूर सत्र न्यायालयानं बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी सलमान खानला निर्दोष मुक्त केलेला आहे. याआधी 2015मध्ये मुंबई हायकोर्टानं मुंबईतल्याच हिट अँड रन प्रकरणामध्ये सलमानची निर्दोष मुक्तता केली होती. एका पाठोपाठ एक सलमानला न्यायालयीन खटल्यांमधून दिलासा मिळतोय. सेलिब्रिटींनाच असा दिलासा लवकर का मिळतो? इतरांच्या बाबतीत न्यायदान इतक्या झटपट का होत नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. प्रश्न अनेक आहेत. सेलिब्रिटींच्या बाबतीत, सलमान खानच्या बाबतीत. बिईंग ह्युमन म्हणत सलमान खान काही सवलत मिळवतोय का? न्यायदानात स्वतःला काही फेवर करून घेतोय का? याचीही चर्चा चालली आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आजचा सवाल बघा. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळालाय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सलमान खान विरोधात सबळ पुरावे जमा करण्यात अपयश आलंय का? मुद्दा क्रमांक 2, सेलिब्रिटी खटल्यांमधले साक्षीदार सहजपणे का फितूर होतात? मुद्दा क्रमांक 3, सलमान खान बाबतच्या निकालांमुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय का? मुद्दा क्रमांक 4, न्यायदानात सेलिब्रिटींना वेगळी वागणूक मिळते का? हे होते आपले चर्चेतले मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये दुसरे पाहुणे आहेत ॲडव्होकेट विजय कुर्ले, जे RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत. आपल्यासोबत मुंबईहून सलमान खानच्या वतीनं त्याला डिफेंड करायला निर्माती आणि दिग्दर्शिका कांचन अधिकारीसुद्धा आहेत. आपल्यासोबत पुण्याहून कायदेतज्ञ ॲडव्होकेट निलिमा वर्तक आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला हे सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. आधी मी कांचन अधिकारी यांच्याकडे जातोय. कांचन अधिकारी, एकामागून एक न्यायदानामध्ये सलमान खानला दिलासा मिळतोय. आजही जोधपूर सत्र न्यायालयानं अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पुन्हा एकदा त्याचा ॲक्विटल झालेला आहे. तुमची फर्स्ट रिॲक्शन काय आहे? सलमानला एकामागून एक असे दिलासे का मिळतात? ॲक्च्युली मी इथे त्याला डिफेंड करायला बसले असं नाही आहे. रादर मी तर म्हणेन की ही जी केस आहे याच्यापेक्षा सुद्धा सलमानच्या अगेन्स्टची हिट अँड रन केस ही जास्त स्ट्रॉंग केस होती आणि तिथेच त्याला शिक्षा व्हायला हवी होती. तिथे त्याला आपल्या इथे पहिल्यांदी शिक्षा झालेली होती त्याला सेशन कोर्टामध्ये. परंतु सेशन कोर्टामध्ये त्याला शिक्षा दिलेली असताना सुद्धा परत त्यांनी अपील केलं वरती हायकोर्टामध्ये आणि तिकडे त्याला त्याच्या विरुद्धात काही पुरावे नाहीत. ही वॉज नॉट सिटिंग ऑन द ड्रायव्हिंग सीट वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी. आणि याच्यामध्ये धडधडीत आपल्याला दिसतंय की त्याच्याबरोबर त्याला सोडवण्यासाठी पुष्कळ लोकांनी त्याला मदत केलेली आहे. मी मागे पण एकदा बोललेले होते, इन्क्लुडिंग पोलीस आणि सगळेच लोक त्याला मदत करायला होते. तर त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट काही सबळ पुरावे आपल्याला हाती पडलेलेच नाही आहेत. सो त्याच्यामुळे कोर्ट हे नेहमी पुराव्यांवरती चालतं. तर अशा वेळेला जर एखाद्याच्या अगेन्स्ट सबळ पुरावे कोर्टामध्ये जर सादर केलेच गेले नाहीत तर जे आत्ता सलमानचं झालं तेच होणार आहे. आणि अगेन आय थिंक ही हॅज प्रूव्ड दॅट ही इज द सुलतान. बरोबर आहे. सलमान खान हा सुलतान आहे. म्हणजे त्याच्या विरोधातले सबळ पुरावे पोलिसांना गोळा करता येत नाहीत. हाच प्रश्न मला ॲडव्होकेट निलिमा वर्तक यांना विचारायचा आहे. निलिमा वर्तक, तुम्हाला काय वाटतं की न्यायालयासमोर जे पुरावे येतात त्यावरच न्यायदान होतं आणि सलमानच्या केसेसमध्ये काही वेगळं होऊ शकतं की जे पुरावे आले नाहीत किंवा जे साक्षीदार आहेत ते फितूर झाले म्हणा, हे असं प्रकरणं लांबल्यामुळं होतं? मला असं वाटत नाही की या गोष्टीला फक्त प्रकरण लांबणं हा एकमेव कारण आहे.
असं मला मुळीच वाटत नाही. आता आपण जर का या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पुरावे गोळा करणारं म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी हा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीनी पुरावे गोळा करणे हे त्यांचं प्रमुख काम असतं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोर्टासमोर त्याचं सादरीकरण करणं. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. केवळ विटनेस फुटला, होस्टाईल झाला म्हणून त्याला ॲक्विटल मिळालं हे एकमेव कारण त्याच्यामध्ये असू शकत नाही. आता सेलिब्रिटी असण्याचा फायदा हा जो काही आपला प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न आपण जेव्हा विचारात घेतो त्यावेळेला आपण इतरही अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. मला आपल्याला या ठिकाणी एक मुद्दामहून नमूद करावीशी वाटते गोष्ट. आत्ताच जो उल्लेख झाला की मुंबईच्या केसमध्ये खरं म्हणजे त्याला शिक्षा झाली होती आणि मग त्याच्यानंतर त्याला ॲक्विटल झालं. मला आपणही ही गोष्ट नक्की एकदा आपल्या न्यूज चॅनलच्या न्यूजमधनं जर का आपण विचार केला तर आपण नक्की ही गोष्ट तपासून पहा. ज्या वेळेला सलमान खानचा खटला हा मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये चालू होता त्यावेळेला म्हणजे त्याच्यामध्ये पुरावे नोंदवून घेण्याचं कामकाज चालू होतं. त्यावेळेला पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी त्याला आमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि हीच गोष्ट सर्व न्यूज चॅनलनी प्रसिद्ध केली होती. ज्या वेळेला एखादा माणूस हा या इतक्या महत्त्वाच्या गंभीर केसमधला आरोपी आहे म्हणजे सत्र न्यायालयापुढे चालणाऱ्या केसमधला आरोपी आहे त्यावेळेला अशा तऱ्हेच्या गोष्टी व्हाव्यात का त्याची तिथली उपस्थिती सुद्धा जवळजवळ सर्व चॅनेल्सनी जवळजवळ सर्व वर्तमानपत्रांनी ही अगदी नमूद करून तिथे नोंदवलेली होती. ह्या सर्व परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपण सर्वसामान्य लोक जे त्याचे चाहते आहेत, एखादा सेलिब्रिटी आहे विशेषतः जेव्हा तो एक हिरो आहे तेव्हा त्याचे चाहते असणारच आहेत आणि चाहत्यांना तर तो म्हणजे कुठेतरी कोणीतरी अबाऊ एव्हरीथिंग असं वाटत असतं. परंतु निदान आपण तरी जबाबदारीने म्हणजे राजकारणी लोकांनी जबाबदारीने वागायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण माध्यमांनी सुद्धा या गोष्टीचं कमीत कमी मला असं वाटतं की त्यावेळेला त्याला अशा तऱ्हेचं निमंत्रण देणं आणि त्यांनी उपस्थित राहणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या होत्या आणि ह्या गोष्टी चुकीच्या आपण इतक्या प्रकाराने आणि अशा प्रकाराने दाखवल्या ही गोष्ट तितकीच चुकीची होती. म्हणजे केवळ प्रत्येक वेळेला आरोपी सुटला म्हणून न्यायालयाला दोष द्यायचा किंवा न्याय प्रक्रियेला नावं ठेवायची आणि असं म्हणायचं की आमच्या इथे न्यायच राहिला नाही, या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. न्याय प्रक्रियामध्ये अनेक गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये कोर्टासमोर येणारा पुरावा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावरच न्याय झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आज सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या प्रक्रिया आहेत, काळवीटांनी काही आत्महत्या केली का वगैरे वगैरे सारख्या. मला त्या डिटेल्समध्ये जायचं नाही आहे पण मला असं वाटतं आणि की अशा प्रकाराने आपण केवळ न्यायालय आणि कोर्ट प्रक्रिया याच्यावरती अवलंबून न राहता की आपण समाज म्हणून आपली जबाबदारी म्हणून याच्यात काय करतो याही गोष्टीचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. खरं तर सलमान खाननं सर्व प्रकरणांमध्ये दोनच वाक्य म्हटलेली आहेत. म्हणजे हिट अँड रन केसमध्ये पण बघितलं आपण आणि आता आर्म्स ॲक्ट केस जी आहे ज्याचा आज निकाल आलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय म्हटलेलं आहे की मी निर्दोष आहे, मला विनाकारण यात गोवण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी सर्व ठपका हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरती ठेवलेला आहे. हेमंत देसाई, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आत्ता निलिमा वर्तक जसं म्हणाला की एकीकडं सत्र न्यायालयात प्रकरण सुरू आहे, खटला आहे आणि दुसरीकडं पंतप्रधान कार्यालयाकडनं शपथविधीसाठी त्याला निमंत्रण येतं. हा काय विरोधाभास आहे? याचा ज्युडिशरीवरती कुठं ना कुठं काही ना काही प्रभाव पडतो असं त्यांना सुचवायचं आहे. निलिमाताईने अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला आहे जो मी अनेक वर्ष लिहितो याच्याबद्दल बोलतो आहे. तो असा की समाजापुढे जे खरे हिरो असतात ते पुढे येतच नाही, अनेकदा त्यांना कमी महत्त्व मिळतं आणि सेलिब्रिटीजना सेलिब्रिटीपणाचं एक कवच मिळतं याच्यामध्ये. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मधुर भांडारकर यांच्याविरुद्ध एका मॉडेलने आरोप केला, त्यांच्यावर केस चालू होती. ती केस चालू असताना एका आघाडीवरच्या वर्तमानपत्राने त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं
आता त्या वर्तमानपत्राने एवढा विचार करायला पाहिजे, केसमधनं सुटले की मग बोलवा ना अवश्य तुम्ही, त्यांना काहीही द्या, मग पुरस्कार द्या तुम्ही. अशा गोष्टी घडतात. दुसरी गोष्ट, संजय दत्त जे आहे, संजय दत्त जेव्हा तुरुंगात होता ठाण्यात, तेव्हा अनुपम खेर जे आता मोठ्या तोंडाने बोलत असतात भाजपच्या बाजूने, अनुपम खेर यांच्यासकट सगळ्या लोकांनी मानवी साखळी तिथे केली होती आणि त्याच्यावरती अन्याय झाला असं हे केलेलं होतं. आता निलिमाताई जे म्हणाले की आत्ता जसं शपथविधीला बोलवणं हे तर सरकारने केलेलं आहे, ते अतिशय अन्यायकारक आहे. आता या सरकारमधले जे मोदी आणि तिथे शहा, सरकारच्या बाहेरचे पण अध्वर्यू, त्यांना कायद्याचं कितपत आस्था आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तेवढंच नाही तर मोदींबरोबर पतंग उडवताना सलमान दिसणं आणि सलमाननी ते पतंग उडवणं तिथे, याला एक अर्थ आहे. ह्या सगळ्यामुळे एक सगळ्या सिस्टीमला एक मेसेज जातो की हा आपला माणूस आहे, याला आपण सोडवायचं आहे. आणि केवळ एवढं उदाहरण आहे, सांगू की दुसरं एक उदाहरण आहे, सलमान ज्यावेळी राजस्थान जोधपूरमध्ये गेला त्यावेळी प्रचंड गर्दी तिथे होती. म्हणजे हा आरोपी आहे ते बघण्यासाठी केवळ आम जनता नाही तर न्यायालयातले कर्मचारी जे असतात ते, काही वकील आणि कदाचित काही न्यायाधीश असतील ते त्याला बघायला, अतिशय कौतुकाने बघायला, प्रचंड गर्दी, मारामारी, हाणामाऱ्या तिथे चाललेल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांना अतिशय सुरक्षा, कडेकोट सुरक्षेमध्ये तिथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने राहायला लागलं. तर हे जे सगळं आहे ते सेलिब्रिटीचं कवच आहे आणि अनेकांना या सेलिब्रिटीपणाचा आपल्याला फायदा होतो. त्या ज्या म्हणाल्या की पुरावे न्यायालयापुढे मांडायला लागतात, ते तर खरंच आहे, पण पुरावे जे शोधणारी यंत्रणा जी असते त्याच्यावर जर दडपण आणलं गेलं तर ते पुरावे नीट मांडले जात नाहीत. आणि मग अशावेळी ये अंधा कानून आहे अशा प्रकारचं लोक बोलतात. पण न्याय यंत्रणेवरती आपला पूर्णपणे विश्वास आहे. न्याय यंत्रणेवरती पुरावे, साक्षीदार ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्याबद्दल अधिक बोलणं मला आवडेल. फिरोज मिठीबोरवाला, हीच बाब आहे. सलमान बिंग ह्युमन म्हणत सगळ्या प्रकरणांमध्येच न सुटतोय. म्हणजे हिट अँड रन केसमध्ये तर ट्रायल कोर्टनं त्याला गिल्टी म्हणजे दोषी धरलं होतं, पण मुंबई उच्च न्यायालयानं, हायकोर्टानं त्याला सोडलं. याही केसमध्ये असंच होईल असं तुम्हाला आधी वाटलं होतं? वो बात काफ़ी स्पष्ट थी. सलमान बहुत पावरफुल है और जैसे सभी वक्ताओं ने कहा है कि मोदी जी का कहीं ना कहीं साथ था. जब उनके फादर गए थे शपथ विधि के दौरान और संक्रांत के दौरान सलमान ने मिलकर पतंग उड़ाई थी, तभी समझ में आ गई थी कि उसको प्रोटेक्शन मिल चुका है. तो इतना आसान भी नहीं कि कोर्ट को भी हम लोग क्लीन चिट दे दे ये सब बाबत में, क्योंकि हम लोग जानते हैं कि बहुत सारे मैटर्स कोर्ट में भी सेटिंग से काम होते हैं और अकाउंटेबिलिटी और जुडिशरी का जो एक बहुत बड़ा सवाल है देश के सामने, वो भी एक सवाल है. क्योंकि पूरी आस्था है हमारी जुडिशरी में, बहुत अच्छे जजमेंट्स भी आते हैं और ख़ास करके भी मुस्लिम औरतों के कॉन्टेक्स्ट में बहुत सारे अच्छे जजमेंट्स आए. मगर सलमान खान से, मतलब वो तो है ही सेलिब्रिटी का सवाल, मगर अभी पूना के मर्डर के कॉन्टेक्स्ट में जो बॉम्बे हाई कोर्ट ने जजमेंट दिया है, मोहसिन शेख, वो इतना खतरनाक जजमेंट है कि मैं तो हैरान हूँ कि इस देश का एक हाई कोर्ट, सेशंस कोर्ट देता तो अलग बात है कि एक आदमी का धर्म के आधार पर उसको मार डालो तो आपको बेल मिल जाएगा, ये तो भयंकर बात है. तो जुडिशरी के समझदारी पे भी एक प्रश्न चिन्ह है यहाँ. और उसके ये जो पॉलिटिकल प्रेशर के दौरान जो काम होता है और उसके साथ जो करप्शन है जुडिशरी के अंदर, ये सब मैटर जुडिशरी पे लागू होते हैं. ये भी हम लोग को समझ कर चलना चाहिए. निलिमा वर्तक, जसं आता फिरोज म्हणाले की पुण्याच्या एका प्रकरणामध्ये मोहसिन शेख हत्या प्रकरण आहे, त्यामध्ये आरोपीच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तो त्याला मारायला उद्युक्त झाला, म्हणून त्याला आम्ही जामीन देत आहोत असं कोर्टानं म्हटलेलं आहे. खरंच हा मुद्दा वादाचा असू शकतो? किंवा या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते की कोर्ट जेव्हा म्हणतं मोहसिन शेख प्रकरणामध्ये आरोपीच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळं त्यानं त्याची हत्या केली हे कारण सांगून कोर्ट त्याला जामीन देतं, तर हा मुद्दा किंवा या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते. जसा त्यांनी आक्षेप घेतला त्या मुद्द्यावर, नाही त्यांना ऐकायला येत नाहीये. हा सर, हाच मुद्दा. मला
असं म्हणायचं की अतिशय चांगला मुद्दा उपस्थित झालेला आहे. हे वादग्रस्त एकूण हे आहे, म्हणजे जे जजमेंट आहे ते. पण अनेक खालच्या कोर्टामधली जजमेंट्स असतील ते अनेकदा वादग्रस्त आलेली आहेत. मी सर्वसाधारणपणे सांगितलं की न्यायालयाबद्दल आपण आदर व्यक्त करतो. देशातल्या लोकशाही संस्थांवरचा विश्वास आपण ढळता कामा नये. पण जर पुण्याचं जे आत्ता जजमेंट आहे ते जर आपण प्रमाण मानलं तर गुजरातमध्ये ज्या प्रकारच्या दंगली झाल्या, म्हणजे ज्या करवल्या गेल्या भारतीय जनता पक्षाच्या याच्याकडनं, तेव्हासुद्धा असं म्हणता येईल की भावना उद्दीपित झाल्या आणि त्यामुळे हे समर्थनीय ठरवता येईल. हा इतका भयंकर युक्तिवाद आहे की याच्यामुळे देशामधलं वातावरण अतिशय कलुषित होईल आणि या प्रकारची जजमेंट्स येणं, कोणाच्या डोक्यात येणं हे अतिशय धक्कादायक आहे आणि धोकादायक आहे. विजय कुर्ले, प्रश्न हाच आहे की सर्वसामान्यांचा विचार करताना तुम्ही कुठलं तरी एक सबब आणता. जशी आता धार्मिक भावना दुखावल्याची मोहसिन शेख प्रकरणामध्ये जामीन देताना हायकोर्टानं ग्राह्य धरली आणि त्याचवेळी सेलिब्रिटीला न्यायदान करताना तुम्ही कुठली सबब जिचा विचारही न करता केवळ सबळ पुरावे नाहीत म्हणून त्याची निर्दोष मुक्तता होते. तर मग कोर्टमध्ये सुद्धा केवळ पुराव्यांच्याच आधारे जर का कोर्ट चालत असेल तर न्यायदानामध्ये सेलिब्रिटींना वेगळी वागणूक मिळते असं तुम्हाला वाटतं का? अगदी 100% अगदी खरं. मी सुद्धा एक या ज्युडिशरीचाच एक भाग आहे. मी स्वतः एक मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि माझे वैयक्तिकसुद्धा असे काही अनुभव आहेत. मी तर ही केस आता या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये सलमान खानच्या काय तथ्य आहेत, काय फॅक्ट्स आहेत याच्या बाबतीत मला काही जास्त माहीत नाही आहे. पण त्यांची मागची हिट अँड रन केसमध्ये जेव्हा सेशन्स कोर्टमध्ये त्यांचं कन्व्हिक्शन होऊन त्यांना जेव्हा सजा झाली आणि त्याच्यानंतर हे सलमान खान एकही दिवस जेलमध्ये जाऊ नये म्हणून तिथून ताबडतोब तिथलं अगदी डिपार्टमेंट असेल त्या न्यायालयाचं, तिथले जजेस असतील निर्णय देणारे, या त्यांचं सर्टिफाईड कॉपी काढणारे जे काय ऑर्डर असणारे ते सगळे असतील, ते एवढ्या फटाफट झालं आणि त्याच्यातून पुन्हा ते नवीन ॲप्लिकेशन बनवून हायकोर्टमध्ये ते सबमिट करायचं, ते पुन्हा ताबडतोब लावून घ्यायचं तेव्हा ताबडतोब आणि त्याच्यावर तिथं लेट सिटिंग करून इव्हिनिंगमध्ये त्याच्यावर त्यांना जामीन देऊन एकही दिवस तो कसा जेलमध्ये जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची. त्याच वेळेला जेव्हा एखादा गरीब माणूस असतो तेव्हा त्यावेळेला तिथं सगळ्यात पहिलं ते ॲप्लिकेशन फाईल करायलाच त्याची एवढी अक्षरशः त्याची एवढी त्रिधा तिरपट होते, त्याला एवढ्या मोठ्या ह्याच्यातून जावं लागतं, मानसिक त्रासातून जावं लागतं आणि त्याच्यानंतर ती नुसती जज जिथे निर्णय होणार आहे तिथे आल्यानंतरच त्याला काहीतरी मोठं युद्ध जिंकल्यासारखं वाटायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढे काय होईल ते काय वेगळं प्रकार आहे. पण मी माझ्या एका केसला या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये मी रिलेट करेन. ही सलमान खानची केस आहे की यामध्ये त्यांना तिथं निर्दोष मुक्तता केलं. त्याच वेळेला गोपाळ शेट्टे म्हणून एका प्रकरणामध्ये मी काम करतोय. त्या गोपाळ शेट्टेंचा फक्त तशाच नावाच्या एका माणसानं रेप केला म्हणून त्यांच्यावर आरोप ठेवला होता आणि त्यांचा त्याच्यामध्ये काही सहभाग नव्हता, फक्त नाव तसंच होतं म्हणून पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्याने एवढे पुरावे गोळा केले की त्याला सेशन कोर्टमध्ये कन्व्हिक्शनसुद्धा झालं आणि त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये आल्यानंतर मग आम्ही ते त्याच्यासमोर काही पुरावे नसल्याचं आम्ही जेव्हा सिद्ध केलं तेव्हा त्यांना ॲक्विटल मिळालं आणि ॲक्विटल नंतर आणि त्या दरम्यान त्या गोपाळ शेट्टेंना 7 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं आणि त्या 7 वर्षाच्या जेलच्या ड्युरेशनमध्ये त्यांची मिसेस त्यांना सोडून दुसरीकडे सेटल झाली. त्यांचे बाबा कधी वारले हे त्यांनाही माहीत नाही आणि 2 मुली ज्या आजही अनाथाश्रममध्ये आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना रिहॅबिलिट करण्यासाठी सरकारच्या विरोधात त्यांना 7 वर्ष जेलमध्ये ठेवलं म्हणून 200 कोटीचा नुकसान भरपाईचा दावा आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. तो दावा जेव्हा आम्ही ॲडमिट केल्यानंतर जेव्हा सरकारला त्याची नोटीस आम्ही सर्व केली तेव्हा सरकार तिथं कोर्टामध्ये जे कल्याणकारी राज्य म्हणून आजपर्यंत आपण जे काय समजून चाललो आहे ते सरकारने या कल्याणकारी राज्य या संकल्पनेतून या पर्टिक्युलर प्रकरणाकडे बघण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं की हायकोर्टमध्ये जे ॲक्विटल झालेलं आहे त्यांना जो निर्दोष मुक्त केलेलं आहे ती ऑर्डर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पण सुप्रीम कोर्टने मला वाटतं पहिल्याच हिअरिंगमध्ये स्टेटला सांगितलं नाही जी काय हायकोर्टने ॲक्विटल दिलं आहे तीच ऑर्डर त्यांनी कन्फर्म करून आता पुन्हा ती ॲड्ज्युडिकेशनसाठी हायकोर्ट माननीय उच्च न्यायालयासमोर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी वारंवार विनंती करून सुद्धा सुनावणी मिळत नाहीये. त्यानंतर काही जजेस समोर ज्या वेळेला हे जे विक्टीम आहे त्याच्यामधले काहीतरी ॲग्रेसिव्ह होतात म्हणून त्यांच्याकडे संवेदनशीलते पण बघण्याच्या ऐवजी ते केवळ ॲग्रेसिव्ह होऊन त्या कोर्टामध्ये बोलतायत म्हणून त्याचा राग ठेवून त्याच्या अहंकारातून नॉट बिफोर मी करून जजेस सुद्धा त्यामध्ये त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी तयार नाही आहेत. आणि शेवटी आता एका चांगल्या एका बेंचसमोर ते मॅटर आहे. आम्हाला खात्री आहे की जसं आपल्या म्हणतात ना एक्झिक्युटिव्हमध्ये आणखी लेजिस्लेचरमध्ये सुद्धा काही
सामाजिक कार्यकर्ते एक बॅलन्स ठेवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत, त्याच पद्धतीनं ज्युडिशरीमध्ये सुद्धा आज काही असे जस्टिस आहेत की ते ज्युडिशरीची सँक्टिटी जपण्यासाठी खूप प्रयत्न करतायत. आणि तरी पण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मला या निमित्तानं लोकांना हेच सांगावं लागेल की आज आपल्या प्रस्थापित राजकीय पक्षरूपी अतिरेकी संघटनांनी आपल्या विधिमंडळ, संसद आणि सरकारवर कमलात दूर चाललोय, आपण खूप दूर चाललोय मुद्द्यापासून. नाही कांचन अधिकारी, प्रश्न असा आहे, नाही कुर्ले साहेब, मी तुमचा त्रागा समजू शकतो, ऐका ना, आपण मुद्द्यापासून दूर नको जाऊया. कांचन अधिकारी, प्रश्न असा आहे की सलमान खानवरती अनेक चित्रपट निर्मात्यांनी पैसे लावलेले आहेत. सलमान खानला जर का काही झालं तर काय, यामुळं अनेकांना झोपही आली नसेल काल परवा आज. आणि मग असं होतं ना की सर्वसामान्यांना असं वाटतं की सलमान तर काय सुटणारच होता, त्याच्यामागं खूप पॉवरफुल लॉबी आहे, राजकारणी आहे, सरकार आहे, मोठे मोठे चित्रपट निर्माते आहेत, दिग्दर्शक आहे. आणि एवढंच नाही तर सध्या काय होतं की सोशल मीडियातून सुद्धा ज्युडिशरीवरती दबाव आणण्याचे प्रयत्न होतात की सलमानला सोडणं का गरजेचं आहे. या सर्वाचा इम्पॅक्ट सेलिब्रिटीच्या केसेसमध्ये काहीसा विपरीत होतं असं वाटतं तुम्हाला? आता सलमानची केस पाहिल्यानंतर तर असं वाटतं की आता हे काय म्हणायचं ह्याला. परंतु माझ्या ओळखीच्या जे काही जजेस आहेत आणि त्यांच्याकडे म्हणजे दे आर माय फ्रेंड्स, त्यांच्याशी जेव्हा मी जाऊन बोलते तेव्हा हे अनऑफिशियल असतं अर्थात, पण म्हणून मी इथे नाव कोणाचं घेणार नाही. परंतु जेव्हा मी त्यांना विचारते की खरंच असं काही याचा परिणाम होऊ शकतो का, तर तेव्हा मला त्यांच्याकडनं जे उत्तर मिळालं, कदाचित जे मला उत्तर दिलं ती स्वतः क्लीन आहे त्याच्यामुळे तसं असेल, परंतु उत्तर मला असं आलेलं होतं की ती लोक TV पाहत नाहीत, ती लोक पेपर वाचत नाहीत या संदर्भातले, आणि किंवा त्यांच्या मनावरती ह्या कुठल्याही गोष्टीचे असे परिणाम होत नसतात. कोर्ट हे कम्प्लिटली पुराव्यांच्या वरती चालतं. आणि सलमानच्या बाबतीमध्ये हे कम्प्लीट लक्षात घेऊन पुरावे कसे नष्ट करता येतील किंवा पुरावे इतकं ती केस लांबल्या दोन्ही सगळ्या, त्याच्या हिट अँड रन असेल किंवा आता ही असेल, ही काळविटाची केस तर हिट अँड रनमधनं तो सुटला तेव्हाच माहिती होतं की ह्याच्यातनं तो ऑलमोस्ट सुटणारच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तो अडकला असता तर फारच म्हणजे हास्यास्पदच वाटलं असतं आम्हाला की हिट अँड रन मधून सुटला आणि इकडे अडकला. त्यामुळे हा इथे अडकण्याचा प्रश्नच येत नाही ना. हिट अँड रन सारख्या केस मधनं तो सुटू शकतो, जिथे एकाचा मर्डर झाला, 4 इंजर्ड झाले, अशा ह्याच्यामध्ये जिथे तो सुटू शकतो की तिथे ती एक खूपच क्रुशियल केस होती असं मी म्हणेन, की जिथे तो म्हणतो की नो मी त्या ड्रायव्हिंग सीटवरतीच नव्हतो, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनंत गोष्टी घडल्या, ते आपल्या सगळ्यांना माहितच आहे काय काय झालं ते. त्याच्यामध्ये एक पोलीस होता, त्याला कसं म्हणजे काही जणांना प्राणाला मुकायला लागलं या सगळ्या गोष्टींसाठी. आता हे सगळं बघितल्यावरती खरंच आता म्हणजे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कितपत ठेवायचा आणि खरंच न्याय सगळ्यांना सारखा आहे का, की आता अजून पूर्ण एक नवीन रामशास्त्री येण्याची गरज आहे, ह्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. मी निलिमा वर्तक यांच्याकडे पुन्हा जातोय. निलिमा वर्तक, मला तुम्हाला एक थेट प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक प्रकरणांमध्ये सेलिब्रिटींच्या जे साक्षीदार फितूर होतात किंवा ते होस्टाईल होतात, तर ते फितूर होताना आणि त्यांची जी साक्ष आधीची असते आणि नंतरची असते, आणि या दरम्यान त्यांना कोण भेटतं, त्यांना काही प्रलोभनं येतात का, त्यांना काही फितवण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची काही शहानिशा होते का? जेव्हा साक्षीदार फितूर होतो त्यावेळेला त्या साक्षीदाराची उलट तपासणी सरकार पक्षाने घ्यायची असते. ज्या वेळेला सरकार पक्ष ही उलट तपासणी घेतो त्यावेळेला या सर्व गोष्टी त्यांनी कोर्टाच्या रेकॉर्डवरती आणणं आवश्यक असतं. केवळ साक्षीदार फितूर झाला म्हणजे केस संपली असं नाही, त्याच्यामध्ये बाकीचाही पुरावा असतो आणि तो पुरावा जर का आपण कोर्टासमोर आणू शकलो तर एखाद दुसरा साक्षीदार फितूर होऊन सुद्धा किंवा जर का पोलिसांनी तपासामध्ये काही लूपहोल्स ठेवलेली असतील तरीसुद्धा क्रिमिनल केसच्या बाबतीमध्ये असं आहे की पोलिसांचा तपास हा चालूच असतो. म्हणजे असं नाही की केस सुरू झाली म्हणजे पोलीस तपास संपला, असं होत नसतं. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इतक्या सहजतेने बघून चालणार नाही. पण त्याचबरोबर बरोबरच्या ह्या इतर ज्या गोष्टी आहेत
याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे असं आहे की ही गोष्ट म्हणणं फार हास्यास्पद आहे की कोणी ज्युडिशरीतला माणूस काय, प्रॉसिक्युटर काय किंवा डिफेन्सचा वकील काय हे वर्तमानपत्र वाचत नाहीत किंवा ते याच्यामध्ये टी व्ही बघत नाहीत किंवा समाजाशी काहीही संपर्क न ठेवता त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं असतं, हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला जज जेव्हा सीटवरती बसतो तेव्हा ती जजमेंट सीट आहे. या गोष्टीची आपण सर्वांनीच म्हणजे त्या जजनी सुद्धा हे आपल्या मनाशी खात्री करायला पाहिजे, आपल्या मनाशी ठरवायला पाहिजे की ही जजमेंट सीट आहे. ज्या सीटवरती मी बसतोय त्या सीटला माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण केल्या पाहिजेत. आणि त्या ज्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला जजनी जर का कन्व्हिक्शन दिलं तर तो जज चांगला आणि ॲक्विटल दिलं तर तो जज चांगला नाही आहे असंही मला म्हणायचं नाही. त्याचबरोबर मला असंही म्हणायचं नाही आहे की सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला कायद्यातल्या पळवाटींचा फायदा व्हावा किंवा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला त्यांनी कुठेतरी कोणाला मदत केली नाही म्हणून त्याला अशा कुठल्या तरी प्रकरणात अडकवून त्याला शिक्षा द्यावी. या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टीचं तारतम्य आपण बाळगलंच पाहिजे. सलमान खानच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर मुंबई हायकोर्टाने जेव्हा त्याला ॲक्विटल दिलं, वास्तविक पाहता त्या ॲक्विटलच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात जायचं की नाही जायचं हा राज्य सरकारचा विषय होता, राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय होता. त्यांनी या गोष्टीची छाननी करायला पाहिजे की जजमेंटमध्ये काय काय आहे आणि सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत जे या हायकोर्टाने घेतले नाही आहेत. आपल्याला असं दिसून येईल की आपल्या लॉ अँड ज्युडिशियरीने सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी मंजुरी घेतली, मंजुरी पाठवली, सुप्रीम कोर्टात अपील पाठवलं आणि त्याच्या 8-1 दिवसामध्येच जर सलमान खान आपल्या मुख्यमंत्र्यांसमवेत कुठल्या तरी एखाद्या प्रोजेक्टवरती आपल्याला दिसत असेल, चर्चा करताना दिसत असेल तर खरोखरच ही गोष्ट किती गांभीर्याने घ्यायची या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि मग आपण त्याच्या मागे धावणाऱ्या लोकांना किंवा त्याच्या फॅन्सला किती नावं ठेवायची याही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. ही सिच्युएशन आपण तयार करतोय हे मला पुन्हा पुन्हा सांगायचंय. हा काही पहिला सेलिब्रिटींचा खटला नाहीये, असे अनेक खटले झालेले आहेत. यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं बाळ गंगाधर टिळकांचा खटला जर का बघितला, मुंबई हायकोर्टामध्ये चाललेला हा खटला आहे. जेव्हा जनमत सगळं त्यांच्या बाजूने होतं, तो कशा प्रकारे चालला गेला हा काही आत्ताच्या डिस्कशनचा विषय नाही. फक्त आपल्याला फक्त ह्याचा रेफरन्स अशासाठी द्यायचा आहे. मला टिळकांची आणि सलमान खानची तुलनाही करायची नाहीये, परंतु मला फक्त ह्या सेलिब्रिटी या विषयावरती मला हे करायचंय की अशा ह्याच्यातून मार्ग काढून सुद्धा सचोटीने खटला चालवता येत नाही का? त्यावेळेला अशी परिस्थिती होती की टिळकांकडे वकील पण नव्हता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून सचोटीने खटला हा नक्कीच चालवला जातो आणि नुसतं सेलिब्रिटी आहे, नुसते फॅन्स आहेत म्हणून या गोष्टी होतात असं नाही. दुसरं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर आपण अशी अनेक उदाहरणं सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्या अगदी अलीकडच्या काळातच घडलेली आहेत. आणि आपण त्या गोष्टींचा सुद्धा त्या खटल्यांचा सुद्धा संदर्भ घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्या सेलिब्रिटी असो किंवा कोणी राजकारणी असो किंवा आणखीन कोणी असो की ते न्यायाला सामोरे जायला पाहिजे गेलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय हे केलं. मला कोणाचंही पर्टिक्युलर नाव घ्यायचं नाही या ठिकाणी, परंतु माझं एवढंच अपेक्षा आहे की आपण कुठल्याही प्रकाराने जर का मी निर्दोष आहे हे प्रत्येक आरोपी म्हणत असतो, किंबहुना त्यांनी तसं म्हणायचंच असतं. कारण त्यांनी जर का म्हटलं की मी दोषी आहे तर मग त्या खटल्यामध्ये काय अर्थ राहिलेला. आणि मी तरी सुद्धा मी दोषी आहे असं जेव्हा तो म्हणतो तरी सुद्धा त्याचा गुन्हा सिद्ध करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग असं सगळं ज्या वेळेला हे आहे त्यावेळेला आपण त्या खटल्याला जर सचोटीने सामोरं गेलो, जे काही असेल ते, हेही माझं दुसरं म्हणणं असं नाहीये की केवळ एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली म्हणजे तो सर्वस्वी चुकीचा आहे असंही माझं म्हणणं नाहीये. ठीक आहे. कारण आपण आपल्या कायद्याचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे, हेट द सिन अँड नॉट द सिनर. बरोबर आहे. जी व्यक्ती एखादा गुन्हा करते त्या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा झाली पाहिजे. संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचं वाईट आहे किंवा त्याला तुम्ही डिस्कार्ड केलं पाहिजे असंही म्हणणं नाही, परंतु तो खटला सचोटीने चालावा आणि त्याच्यासाठीचं वातावरण निर्माण जे करायचं आहे ते न्यायालय, सरकार
आणि न्यायालयामध्ये काम करणारी दोन्ही पक्ष म्हणजे सरकारी पक्ष त्याचप्रमाणे आरोपीचे वकील या सगळ्यांनी या गोष्टीचा पूर्णपणे लक्षात ठेवून आणि भान राखूनच खटला चालला पाहिजे, एवढीच माझी त्याच्या बाबतीत अपेक्षा आहे. हेमंत देसाई, तुम्हाला काय म्हणायचं? मला असं म्हणायचं आहे की आता त्यांनी जो उपस्थित केला की देवेंद्रजींना लगेच ते भेटायला सलमान खान भेटायला गेला या म्हणजे अपील केल्यानंतर, आता त्याच्यातनं काय सुचवायचं आहे की काय की जर फडणवीसांना भेटला असेल सलमान तर त्याच्यातनं कोणाला मेसेज जातो का, त्याच्यामुळे कोणावरती दडपण येतं का असं म्हणायचं आहे का? कारण हा केवळ नैतिक प्रश्न नाही आहे, कारण या गोष्टी होतात. म्हणजे जर न्यायालयामध्ये मगाशी फिरोज जे म्हणाले ते खरंच आहे की सगळं काही अगदी आदर्शपणे चाललं आहे अशातला भाग नाही, सगळ्या ठिकाणी दडपणं येत असतात हे आपल्याला. आणि मगाशी जे कांचनताई म्हणाल्या ते त्याला जे निलिमाताईंनी त्याला जे कॉमेंट केली त्याला मला पुस्ती अशी जोडायची आहे की खरोखरीच की पेपर काही वाचत नाही हे तर खोटंच आहे, परंतु पेपर तर वाचलंच पाहिजे त्यांनी, नाही तर ते जजमेंटसुद्धा नीट देता येणार नाही. पण आरुषीच्या केसमध्ये असतील दिल्लीमधल्या, नंतर इव्हन शीला बोराच्या केसमध्ये आणि अन्य काही प्रकरणामध्ये न्यायालयाने म्हटलं की मीडिया ट्रायल तुम्ही करू नका. न्यायाधीशांनी म्हटलं याचा अर्थ मीडियामध्ये जे काही येत होतं छापून ते वाचत होते ते, त्यामुळे तसं म्हणायचं काही कारण नाही. आणि ते टीव्हीला उद्देशूनही म्हणत होते, त्यामुळे ते टीव्हीवरचे डिबेटही बघतात. हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की सेलिब्रिटीचं दडपण कसं येतं हे सलमान खानबाबत मी ठामपणे सांगतो की काँग्रेसच्या ज्या मंत्री अशोक गेहलोत सरकारमध्ये ज्या बीना काक ज्या मंत्री होत्या वन खात्याच्या वनमंत्री, त्या सलमान खानच्या मैंने प्यार क्यों किया वगैरे 3-4 सिनेमामध्ये, त्यात तर त्याची मला वाटतं आईच्या भूमिकेत आहे त्याच्या, अशा 4-5 चित्रपटामध्ये सलमान खानच्या स्वतःच्या चित्रपटामध्ये आणि शिवाय त्याच्या रिकमेंडेशनमुळे 4-5 चित्रपटामध्ये त्या होत्या. त्यावेळी वनमंत्री होत्या. त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांच्या लग्नामध्ये स्वतः सलमान खानचे बंधू जे आहेत ते सोहेल आणि तो दुसरा अरबाज हे दोघं नाचलेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे त्या बीना काक यांची जी मुलगी आहे ती डिंक चिका वगैरे ही जी 4-5 गाणी जी हिट सलमान खानच्या चित्रपटातली ती स्वतः गायलेली आहेत. म्हणजे ही जी संधी आहे बीना काक यांना कोणी संधी दिलेली नव्हती, त्या असतील ॲक्टर्स, पण अशा मोठी संधी सलमान खानमुळे मिळाली. हे कशामुळे मिळालं, त्या बीना काक कुठून शोधलं त्यांनी, त्याच्या अगोदर त्यांना का नाही शोधलं त्यांनी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. डायरेक्ट हे त्याचा नक्कीच परिणाम त्याच्यावरती झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी हिट अँड रनची केस जी आहे त्याच्यामध्ये जो त्याचा अंगरक्षक होता किंवा ड्रायव्हर जो एकदम गायब झाला, तसाच या प्रकरणामध्ये काळविटांच्या प्रकरणामध्ये ती 2 प्रकरणं झालीत. काळवीट म्हणजे चिंकारा आणि हे काळवीट ह्या 2 प्रकरणामध्ये त्यातल्या एका प्रकरणामध्ये जो त्याची गाडी चालवणार होता तो अचानकपणे नाहीसा झाला, मला वाटतं गेला असतो. आणि त्याच्यानंतर सलमान खानच्या बचावाने असं सांगितलं, बचाव करताना असं सांगितलं की त्याची आम्हाला उलट तपासणी घ्यायची होती, म्हणजे त्याची सुद्धा ती करता आली नाही. हा एक युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर त्या ज्या गोळ्या मिळाल्या, ज्या त्याच्या बंदुकीतने उडाले की नाही असा प्रश्न होता, पण त्यापैकी काही गोळ्या ज्या होत्या आणि रक्त जे सापडलं त्याच्यामध्ये ते काही सॅम्पल जुळणारी होती. तर हे जे सगळं काही ताडून पाहणं त्याचा फॉलोअप करणं आहे, या प्रकारच्या गोष्टी झाल्या नाहीत. नंतर साक्षीदार जे आहेत, साक्षीदार योग्य प्रकारे जे आहेत ते आणले गेले नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या झालेल्या आहेत, दडपणं आणली गेलेली आहेत. ते सरकार जे असेल, कुठलंही सरकार असेल ते, त्यांनी त्याबाबतीत संपूर्णपणे पोलीस यंत्रणा राबवली, मंत्रिपद त्याच्यामध्ये राबवलं. त्यामुळे सलमान खानला उघडपणे त्याची मदत झाली आणि या मदतीच्या बळावरती पुरावे कच्चे ठेवण्यात आले. तो सुटला आणि आता तो खुल्या यांनी लोकांपुढे जातोय. आणि पुन्हा बिईंग ह्युमन हे जे सगळं नाटक चालू केले त्यांनी, तो मुळात बिईंग इन ह्युमन आहे. आणि असं असताना त्यांनी हे नाटक आणि हे टी-शर्ट काढणं वगैरे घालणं आणि सगळ्या याच्यापुढे सांगणं की मी चांगला आहे. आता निलिमाताई म्हणाले की एकच पर्सनॅलिटी नसते त्याची, पण ज्यावेळी कसोटीचा क्षण असतो, जेव्हा तुम्ही लोकांना मारतात आणि पुढे पळून जाता, तुम्ही त्या क्षणी घाबरून पळून जाता आणि पुन्हा येत नाही तिथे आणि त्याचा बचाव करता, अगदी राजस्थानच्या प्रकरणामध्ये हेच झालं. अशा वेळी त्या सेलिब्रिटीचं जी काही माणुसकी आहे त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह लोक हे निर्माण करणार. त्यामुळे त्या सेलिब्रिटीच्या सगळ्या जीवनावरतीच एक प्रश्नचिन्ह येतं आणि त्याबद्दल लोकांनी त्याचा जाब विचारला पाहिजे. त्यामुळे त्याची सामाजिक कळकळ वगैरे जे आहे ते सगळं बाजूला टाकून फक्त याबद्दल जाब विचारणं हे महत्त्वाचं आहे. मला आणखीन एका मुद्द्यावर चर्चा करायची आहे. सलमान खानचाच आपण सेलिब्रिटी म्हणून जर का विचार केला
तर सलमान खान हा सेलिब्रिटी तर आहेच, पण तो मायनॉरिटीचा आहे म्हणूनही काही सहानुभूती मिळते का राजकीय पक्षांकडून, यावरही मला चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळाला आहे का? 85% लोक म्हणतायत होय, सलमान खानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळाला आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय फोन लाईनवरनं निळू दामले यांच्याकडं. निळू दामले हे मुंबईतल्या सलमान खानच्याच हिट अँड रन केसमधले याचिकाकर्ते आहेत. निळू दामले, आत्ता जी चर्चा चाललेली आहे ती अशी आहे की सलमानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळतोय, किंबहुना तो फायदा उकळतोय, आणि तेच ते एकामागून एक केसेसमध्ये दिसतंय. तुम्हाला काय वाटतं की आता हिट अँड रन केसमध्ये सुप्रीम कोर्टातही असं काही होऊ शकेल, पुन्हा त्याला फायदा मिळू शकेल? नाही, हे बरोबर आहे. तुम्ही थोडं विस्ताराने लक्षात घ्या की त्याला सेलिब्रिटी म्हणून फायदा मिळतोय, बरोबर आहे. परंतु या समाजामध्ये सेलिब्रिटी असं नव्हे, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे वरची जात आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्याचे कोणाचे नातेवाईक हे मंत्र्याच्या जवळचे असतात, तेव्हा पॉवर असणारी सर्व माणसं याचा फायदा घेतात. सेलिब्रिटी हा सुद्धा पॉवर म्हणूनच असतो. आणि हे फायदा घेतात म्हणजे कशा अर्थाने की केसेस तयार करताना त्या इतक्या वीक केल्या जातात की जेणेकरून नंतर आपोआप ते कोर्टामध्ये कोसळते. सलमान खानला ज्यावेळी पहिल्या प्रथम पकडलं आणि पकडल्यानंतर ज्यावेळी त्याला बांद्र्याच्या कोर्टामध्ये घेऊन गेले, त्यावेळी बांद्र्याच्या पोलीस स्टेशन मधले पोलीस ऑफिसरनी त्यांच्या बायका त्याच्या सह्या घेत होते. आता जिथे पोलीस ऑफिसरना आणि त्यांच्या बायकांना हा जर थोर माणूस आहे असं वाटतं आणि ह्या थोर माणसाने गुन्हा केलेलाच नाही असं जर वाटत असेल, तर शेवटी न्यायाधीश काय करणार तुम्ही मला सांगा? केस तयार करताना केसेस चुकीच्या पद्धतीने तयार करणे, त्याच्यामध्ये पुरावे लपवणे, नंतर त्या ड्रायव्हरची ज्यावेळी त्याच्या ड्रायव्हरला घेतलं गेलं तर ड्रायव्हरची जबानी मॅजिस्ट्रेट समोर का नाही घेतली? ती तुम्ही कुठेतरी बाकीच्या ठिकाणी जबानी घेता, हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ते तो म्हणतो की नाही माझ्यावर दबाव आणला की केस सगळी कोसळली. पोलिसांना कळत नाही. रिवेरो होते, हे सगळे लोक सांगत होते की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही परत करा, परंतु हे करायची कोणाची तयारी नाही. आणि हे याचं कारण आहे. त्यामुळे कोणी सुटणार? आशिष जाधव, तुम्ही आणि मी सुटणार नाही, कारण आपल्यात पॉवर नाही. पण माझ्या हातामध्ये जर 10-20 कोटी रुपये असेल तर या देशात मी कोणताही गुन्हा करून सुटू शकतो. याचं कारण गुन्ह्याची फाईल चुकीची करणं हे माझ्या हातात असतं. त्याच्यात न्यायाधीशांची चूक आहे असे मी समजत नाही. त्यांना आलेल्या पुराव्यावर बोलावं लागतं, परंतु पुरावे खोट्या पद्धतीने करणं याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्ड असतात. त्याला काय करणार होता आपण? त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जरी झालं तरी ते अशक्य असं मला वाटत. तुम्हाला असं वाटतं का की राज्य सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे हिट अँड रन केसमध्ये आताही? हे बघा, तुम्ही राज्य सरकार असं म्हटलं की कुठलं राज्य सरकार असा प्रश्न येतो, ते आजचं कालचं का उद्याचं किंवा सरकारी बाजू म्हणून? हा, माझं म्हणणं असं की या देशातली सरकार ज्या रीतीने तयार होतात, या देशातली माणसं ज्या रीतीने निवडून येतात आणि मंत्री बनतात, या सगळ्या प्रोसेसमध्ये सज्जन आणि विचारी माणसाला वाव नाही. हे खोटं बोलतात, हे दांभिक असतात आणि हे लबाड्या करूनच वर येतात. तुम्ही हेही लक्षात घ्या की देशातले कायदा जुगारून जिथे तुम्हाला 27 लाख रुपये फक्त करायची परवानगी, तिथे 5 कोटी रुपये खर्च करणारी माणसं जर कुठल्याही देशामध्ये राज्य करणार असतील तर ती कशासाठी कायदा पाळतील? आता तुम्हाला असं वाटेल की मी फार टोकाचं बोलतोय, पण वस्तुस्थिती ही आहे. अशा अर्थाने येणारं कोणतंही सरकार हे सामान्यपणे याच्यावर कोणतीही रॅडिकल भूमिका घेईल असं वाटत नाही. याचं कारण शेवटी येणाऱ्या सरकारला सेलिब्रिटी म्हणून पतंग उडवायला हा सलमान खान हवा असतो. आपण मुंबईतली जी हिट अँड रन केस आहे निळू दामले, ही जी हिट अँड रन केस आहे यामध्ये सलमान दोषी दिसत होता. ट्रायल कोर्टानं त्याला दोषी धरलं होतं, पण हायकोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली. आणि त्यानंतर सगळ्यांना हे कळलं की सलमानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळालेला आहे. सरकारी बाजू कमकुवत झाली किंवा तपास तसा लंगडा ठेवण्यात आला. आता पुन्हा एक्झामिन किंवा इन्व्हेस्टिगेशन जर का या प्रकरणाचं झालं, पुन्हा सगळं खोदून काढलं तर सलमान दोषी सापडणार नाही का? नाही, असं आहे. आता मी काही वकील नाही आणि मला कायदा इतका कळत, परंतु हायकोर्टासमोर ज्यावेळी न्यायालय निर्णय देतो, न्यायाधीश जर लबाड असेल तर गोष्ट वेगळी.
न्यायाधीश करप्ट असू शकतात आणि न्यायाधीश चुकीचा निर्णय देऊ शकतात, पण हे प्रत्येक वेळी असं नाही. शेवटी न्यायाधीशाला कायद्यात काय ते बघून बोलावं लागतं, त्याच्या समोर येणारे पुरावे बघून बोलावं लागतं. आता ह्या जर पुराव्यामध्ये दोष असेल तर काय होणार मला सांगा ना तुम्ही. एकदा तो जो ड्रायव्हर होता ज्याला यांनी गायब केला, जो परदेशात होता, नंतर तो टीबीने मेला आणि त्याचं स्टेटमेंट कोर्टासमोर घेतलं गेलं नाही, हा पुरावा ज्या क्षणी या महाराष्ट्रातल्या सरकारने आणि पोलिसांनी नष्ट केला त्या क्षणीच सलमाना सुटणारे सिद्ध झालेलं होतं. आता हायकोर्ट काय करणार. जस्टिस कोणी असेल तरी जगातला आणखी त्या रामशास्त्रीला स्वर्गातून तुम्ही खेचून आणलात तरी तो सुद्धा काही पुरावे नाही निर्माण करू शकत. आता ही दुर्दैव आहे, ही परिस्थिती आहे. आता यू टू फेस इट. मला असं वाटतं की आपल्या देशातले इन्स्टिट्यूशन्स काम करत नाहीत, आपल्या देशातले इन्स्टिट्यूशन्स कायदा पाळत नाहीत आणि त्यांना कायदा पाळावा लावण्यासाठी लागणारं एक जनमत किंवा लेजिस्लेशन हे कमी पडतं, हे याच्यातलं मुख्य कारण आहे. लेजिस्लेचरमध्ये जाणाऱ्या लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांना फक्त निवडून येणं आणि आपली सत्ता टिकवणं एवढं समजतं. हे दुर्दैव आहे. आता मग काय करायचं मग सांगा तुम्ही. ठीक आहे निळू दामले, महाराष्ट्र वंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. फिरोज, जसं आता निळू दामले म्हणाले, मला थोडासा पुढे जाऊन प्रश्न विचारायचा आहे. सलमानला एक तर तो सलीम खानचा मुलगा आहे, 2 तो मायनॉरिटीमधला आहे, म्हणजे मुस्लिम समाजातला आहे, सेलिब्रिटी आहे, त्याची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे, त्याच्यावर खूप लोकांचा पैसा लागला आहे. या सर्व बाबींचा जी सरकार आहेत किंवा पोलीस आहेत किंवा सरकारी बाजूनं लढणारे वकील आहेत यांच्यावरती कुठं ना कुठं प्रभाव आला असेल. नहीं, अनडाउटेडली. एक्चुअली फाइनली ये पावर और सत्ता और पैसे के बारे में है. मतलब सलमान खान का मुद्दा है, उसके साथ मैं बोलता हूँ कि अमिताभ बच्चन का और ऐश्वर्या राय का पनामा पेपर्स का इन्वेस्टिगेशन है, उसके बारे में एक दिन पेपर में आता है, बातें गायब हो जाती है. तो आई थिंक फाइनली यहाँ बीजेपी की सरकार है, उनको कितने मुस्लिम वोट मिलने वाले हैं, वहाँ मोदी बैठा है सत्ता में दिल्ली में. तो आई थिंक कैलकुलेशन इतना वोट का नहीं है, मगर ये पावर का जो लीवर्स है, सलमान के जो कनेक्शंस है, फिल्म इंडस्ट्री में हो, पॉलिटिकल क्लास में हो, या ये पूरा जो पैसे का मशीनरी जो देश में हो, और ये सब चीज़ें राइट फ्रॉम द पुलिस टू द जुडिशरी, इसमें जुडिशरी को क्लीन चिट देने की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि जिस लेवल पे इस जुडिशरी के अंदर भी करप्शन है और जिसकी अकाउंटेबिलिटी इस देश में बहुत कम है, इसके बारे में बहुत बड़ा सवाल है. मी कांचन अधिकारी यांच्याकडे जातो आहे. कांचन अधिकारी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. राजकारण्यांना सेलिब्रिटींचा खूप पुळका असतो, सेलिब्रिटींच्या जवळ जायला पाहिजे, त्यांच्या व्यासपीठावर जायला त्यांना आवडतं, त्याचा कुठंतरी फायदा सेलिब्रिटीसुद्धा अशा प्रकरणांमध्ये उचलतात. मग RTOनं पकडलं असेल तेव्हा असेल किंवा एखाद्या केसमध्ये अडकलं असेल तेव्हा असेल. त्यामुळं राजकारणी आणि सेलिब्रिटी हे एक समीकरण आहे जे रात्रीच्या पेज 3 कल्चरमधून पुढं आलेलं आहे. तिथं दिसतं आहे, ते ज्या पार्ट्याज होतात तिथं ते दिसतं आहे, आणि मग सेलिब्रिटीचं जे वर्तुळ आहे ते अशा पद्धतीनं सरकारपर्यंत जाऊन पोहोचतं. असं तुम्हाला आता दिसलंय का? नाही, आता मला दिसायचं वगैरे काय आहे, मी कधी पार्टीमध्ये गेलेले असले तर मी समोर पाहिले काही राजकारणी, तर पाहिले त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, किंवा तिथे सगळेच जण असतात. इट्स नॉट ओनली द बिझनेस पीपल आर ऑल्सो देअर. म्हणजे असं काही नसतं, सगळ्या क्षेत्रातली हुजू मंडळी आलेली असतात पार्टीमध्ये. त्याच्यामध्ये आता काय, यू कांट डिनाय दॅट आणि ते काय यू कांट स्टॉप दॅट, हे 2 गोष्टी तशाच आहेत. मला मगाचा एक मुद्दा इथे सांगावासा वाटतो की मी जेव्हा ज्यांच्याशी बोललेले होते आणि त्यांनी सांगितलं आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही किंवा TV बघत नाही, याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये जे काही लिहून आलेलं असतं किंवा जे काही टीव्हीवरती सतत दाखवलं जातं त्याचा कुठलाही परिणाम हा त्यांच्या निर्णयावरती होणार नाही याची ते खबरदारी घेतात. याचा अर्थ असा नाही की अगदी ते लोक TVच बघत नसतील किंवा काय असेल, पण जी व्यक्तीने मला सांगितलं ती व्यक्ती तशी असू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे ज्या बाई आहेत त्यांनी सांगितलं की हे असं असायला हवं, तसं असायला हवं. असायला पुष्कळ गोष्टी हव्या आहेत पण नाही आहेत ना. तर त्यामुळे आत्ताला मला असं वाटतं की आत्ताच्या आपल्या चर्चेमध्ये सगळ्यात छान मला निळू भाऊंचं वाटलं, कारण की त्यांनी जे सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे आणि ती सलमानच्या बाबतीत झालेली आहे की जे पुरावे होते तेच इतके वीक केले गेले की ती कुठल्याही कोर्टापुढे ती केस उभी केली गेली तरी सुद्धा ते पुरावे नाहीच आहेत. आत्ता सुद्धा त्याला काळविटाच्या केसमध्ये त्याला दोषमुक्तता का मिळाली, कारण की त्याला चक्क असं झालं की एक खड्ड्यामध्ये पडून गेला काळवीट आणि एक दुसरा जो होता त्याला कुत्त्याने काटली असं ते म्हणतात. म्हणजे त्याला गोळी लागलीच नाही, त्याला ते काही झालंच नाही, असंच सगळं आहे ना.
म्हणून तर सगळं व्हॉट्सअपवरती आणि सोशल मीडियावरती ते पिक्चर फिरतंय की ज्याच्यामध्ये काळवीट स्वतःलाच गन असं मारून घेतोय. सो बेसिक जे आता सलमानच्या बाबतीत जे झालं ते त्याला सगळीकडनं हेल्प झाली आणि त्याच्या अगेन्स्ट पुरावे होते, पुरावे नव्हते असं नाही, पण ते त्या क्षणीच इतके वीक करून टाकले की ते पुरावे आणि नष्टच केले ना. पुढे नंतर प्रत्येक केसमध्ये त्याच्या अगेन्स्ट काही भक्कम पुरावा मिळाला नाही. तो पुराव्या अभावी त्याला आम्ही सोडून देत आहोत असंच कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे ना. मग हे का घडलं? मग पुरावे जे आहेत ते वीक करण्याचं काम कोणाकडनं झालं हे बघायला पाहिजे ना सगळ्यात पहिली गोष्ट. अगदी बरोबर आहे. सबळ पुरावे तयार करणं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं आहे, तपास करणाऱ्या पोलिसांचं आहे. ते इथे कमी पडले त्याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण सबळ पुरावे नाहीत म्हणून सलमान पुन्हा एकदा एका प्रकरणामधून तो निर्दोष सुटलेला आहे. त्यावर आपण चर्चा करत आहोत. ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. काळवीट शिकार प्रकरणी सलमानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळालाय का? 88% लोक म्हणतात होय, सलमानला फायदा मिळालाय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण सलमान खानच्या सेलिब्रिटी स्टेटसवर आणि त्याला मिळणाऱ्या न्यायदानातल्या फायद्यावरती बोलतो आहोत. मी थेट जातोय अंजली वर्तक यांच्या निलिमा वर्तक यांच्याकडे. निलिमा वर्तक, प्रश्न तोच आहे की सेलिब्रिटीचा कुठं ना कुठं एक प्रभाव हा पोलिसांवरती पडतो, त्याचबरोबर तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पडतो आणि ती जी प्रक्रिया आहे ती इतकी लांबते आणि त्यामुळं मग साक्षीदारसुद्धा फितूर होतात. असं टाईम बाउंड प्रोग्राममध्ये ज्या सेलिब्रिटीच्या केसेस आहेत त्यांचा निकाल लागावा किंवा सर्वच निकाल असे टाईम बाउंड किंवा कालमर्यादेत लागावेत यासाठी जी तपास प्रक्रिया आहे ती गतिमान करता येणार नाही का? त्यासाठी न्यायालय काहीतरी बडगा उगारू शकत नाही का? तपास प्रक्रिया ही किती दिवसात पूर्ण करावी, चार्जशीट किती दिवसात दाखल करावं याच्या बाबतीतले स्पष्ट निर्देश हे कायद्यानेच दिलेले आहेत. त्यामुळे तपास प्रक्रिया गतिमान करावी किंवा नाही करावी यापेक्षा सुद्धा त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तपास प्रक्रियेमध्ये काय काय करावं, म्हणजे पोलिसांनी तपास प्रक्रियेमध्ये त्यांना जर का असं वाटलं की या व्यक्तीला अटक करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ते फक्त अटक करतात आणि नंतर पुढे काही करत नाहीत. काही वेळेला असं होतं की त्यांना ज्या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे विशेषतः परिस्थितीजन्य जेव्हा पुरावा समोर असतो त्यावेळेला त्यातली प्रत्येक परिस्थिती ही महत्त्वाची असते आणि त्याबाबतचा तपास करणं हे महत्त्वाचं असतं. तर अशा ठिकाणी जर काही लूपहोल्स सोडले गेले, जाणीवपूर्वक सोडले गेले किंवा कदाचित नाही मिळाले तर त्याचा फायदा हा नेहमी आरोपीला मिळत असतो. त्यामुळे तपास करताना तपास अधिकाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण जे टाईम बाउंडचं शेड्यूलचं जे मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक वेळेला काही साक्षीदार हा जाणीवपूर्वक फितूर होतो असंच नाही, तर खूप मोठा कालावधी गेल्यामुळे सुद्धा त्याच्या मेमरीमध्ये किंवा त्याच्या साक्षीमध्ये फरक पडू शकतो, ज्याचा फायदा हा आरोपीला मिळत असतो. त्यामुळे हे टाईम बाउंड जे शेड्यूल आहे ते सर्वच बाबतीत असायला पाहिजे. मला आपल्याला इथे एक गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की काही वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातल्याच एका कोर्टामध्ये एका मंत्री महोदयांच्या विरुद्ध अशाच एका शिकार प्रकरणाची केस झालेली होती. ती केस चालू झाली, त्याच्यामध्ये साक्षी पुरावे चालू झाले. त्याच्यानंतर पुढच्या कमीत कमी 2 वर्षात त्याच्यामध्ये फारशी प्रगती झालेली आहे असं मला वाटत नाही. तर आपण सुद्धा म्हणजे पत्रकारांनी सुद्धा अशा काही गोष्टींचा पाठपुरावा करणं हे आवश्यक आहे. जेव्हा आपण असं म्हणतो आणि आपल्याला असं वाटत असतं की हा आपल्या स्टेटसचा फायदा आरोपी घेत आहे, त्यावेळेला तो तसा घेणार नाही यासाठी जागरूक राहणं हे समाजाचंही काम आहे. त्यामुळे टाईम बाउंड शेड्यूल तर असायलाच पाहिजे, परंतु आपली जागरूकता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं.
कारण नुसतंच असं म्हणून चालणार नाही की इकडे करप्शन आहे किंवा आणखीन अन्य काही गोष्टी आहेत. या सगळ्यातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर यातल्या प्रत्येक व्यक्तीने आपण जागरूकतेने त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं आहे, असं मला आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे. निलिमा वर्तक, तुम्ही धर्मराव बाबा आत्रामच्या प्रकरणासंदर्भात बोलला होता आत्ता, बरोबर? माजी मंत्री हा, तर त्याच प्रकरणाविषयी बोलला आणि त्यांचं बरोबर आहे, कारण ते निवडणूक हरले त्यानंतर आम्ही पत्रकार पण ते प्रकरण विसरलो, पण त्यांनी आठवण करून दिली, बरं झालं. मला हेमंत देसाई तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांचे जे फंड रेझिंग प्रोग्राम्स होतात त्यामध्ये सगळे सेलिब्रिटी येऊन नाचतात किंवा गाणं गातात किंवा डायलॉगबाजी करतात आणि तो पोलिसांच्यासाठी मदत निधी कार्यक्रम असतो. मग अशामुळं तपास करणारे जे पोलीस आहेत त्यांच्यावरही दडपण येतं ना की मागच्याच कार्यक्रमामध्ये सलमान येऊन नाचला होता तेव्हा इतका मदत निधी गोळा झाला होता. तर ह्या कार्यक्रमांमधून सुद्धा असे नेक्सस तयार होत नाहीत? 100% होतात. म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये मी याच्यासंबंधी लिहिलेलं सुद्धा होतं की या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी ज्यांच्यावरती गुन्हे नोंदवलेले आहेत, चालू आहेत, त्यांना किमान बोलवता कामा नये. पण त्यांना बोलवतात, त्यांचा सत्कार करतात, ते नाचल्यावरती हे पोलीस अधिकारी, ज्येष्ठ पोलीस अधिकारी टाळ्या पिटत असतात, त्यांचं कौतुक करत असतात. प्रचंड फॅसिनेशन असतं. तुम्हाला आठवत असेल की अलीकडच्या काळामध्ये शाहरुख खाननी स्टेजवरती येऊन नाचला होता तो आणि या पोलीस हवालदार आहेत, एका हवालदाराला उचलून पोलीस महिला हवालदाराला नाचला होता तो. तर या प्रकारच्या अतिशय जवळीक का असते ही सगळी, की याच्यामध्ये त्यांना एक तर अंडरवर्ल्डकडनं जेव्हा धोका असतो तेव्हा त्यांना सिक्युरिटी मिळणं असेल, कस्टमसारखी असतात ती कामं होणं असतं, अनेक गोष्टी असतात यापैकी. त्यामुळे एक प्रकारे हे माझं म्हणणं आहे की ब्लॅकमेलिंग आहे की स्टारना की बाबा तू आमच्या इथे नाचायला नाही तर तुझं कुठलंही काम होणार नाही अशा प्रकारचं. तर ज्याच्यावरती गुन्हे असला अशांनासुद्धा बोलवणं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या नाईट्स असतात, म्हणजे एंटरटेनमेंट नाईट्स वेगवेगळ्या चॅनेलच्या असतील किंवा वर्तमानपत्रांच्या असतील, त्या याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की आता दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून अनेक मुख्यमंत्री तिथे हजर असायचे आणि त्यांच्या आजूबाजूला आणि त्यानंतर होणाऱ्या पार्टीला ज्याचा एक उपयोग होतो की त्यांची एक प्रकारची इंटरॅक्शन होती. त्या इंटरॅक्शनमधनं कॉन्ट्रॅक्ट्स निर्माण होतात आणि नंतर पुढे कामं होतात. हे जे आहे तर हे थांबवायचं कसं, हे आपण थांबवू शकत नाही. तर एक तर जे सरकारमधले जे ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील, सरकारी अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री असतील, त्यांनी निदान अशा ठिकाणी जाताना 10 वेळा विचार केला पाहिजे, त्याच्यासंबंधी काही नियम असले पाहिजेत. पण हे आता कोणावरती कसलंच काही बंधन नाही आहे ना. आणि दुसरं म्हणजे हे जे सेलिब्रिटी जे गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत, लोकांनासुद्धा काय आहे की सर्वसाधारण जो प्रेक्षक आहे त्यालासुद्धा हा गुन्हेगार आहे बाबा, हा नट कितीही चांगला असला तरी गुन्हेगार आहे, मी याचा सिनेमा बघणार नाही, अशा प्रकारचं इथे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशी निळू दामले म्हणाले ते खरंच आहे, पण हॉलिवूडमध्ये जर तुम्ही बघितलं, हॉलिवूडमध्ये टॉपमोस्ट नट, तुम्ही जर 100 वर्षाचा 150 वर्षाचा इतिहास बघितला, अत्यंत बडे नट म्हणजे दारू पिऊन गाडी चालवत आहेत, कोणाचा खून केला आहे, कोणाला धमकी दिली, त्यांना तुरुंगवास झालेला आहे व्यवस्थित, कुठल्याही प्रकारचं दडपण न येता. आणि ही जी सिस्टीम आहे आपली ती सगळी सिस्टीमच करप्ट नाही ती. त्याच्यामुळे अगदी टॉप टू बॉटम म्हणजे अगदी लोकांचं सुद्धा आहे, मी लोकांचं हे सांगितलं की लोकांना सुद्धा याच्याबद्दल काही वाटत नाही. लोक गर्दी कशी करतात. प्रश्न मला कांचन अधिकारी यांना विचारायचा आहे. कांचन अधिकारी, आता सर्वसामान्य, मग तो सलमानचा फॅन असेल, त्याची सहानुभूती सलमानच्या विषयी असेल, मान्य आहे, पण सर्वसामान्य लोकांनाही असं वाटतं की सेलिब्रिटी कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकू नयेत, त्यांना शिक्षा होऊ नये, त्याचाही फायदा सेलिब्रिटींच्या बाबतीत न्यायदान करताना सेलिब्रिटींना होत असेल, हे कशावरून नसेल, कशावरून? बेसिकली जी माणसं आहेत, जी त्यांचे फॅन्स असतात ते त्यांचे डायहार्ट फॅन्स असतात आणि सलमानचे डायहार्ट फॅन्स चिकार आहेत. मला इथे एक किस्सा आठवतोय की आत्ताची ही जी त्याची हिट अँड रन केस झाली त्याच्यामध्ये जे लोक इंज्युअर्ड होते आणि त्या माणसाचा इंटरव्ह्यू मी टेलिव्हिजनवरती पाहिलेला, कुठला चॅनल काय मला आता आठवत नाही, पण मी पाहिलेला होता. मराठी होता, हिंदी होता चॅनल, तेही मला आता आठवत नाही आहे, परंतु त्याचा इंटरव्ह्यू झालेला होता आणि त्याला विचारलेलं होतं हा प्रश्न की आपको क्या लगता है कि भाई को सजा होनी चाहिए? तो म्हणतो नहीं 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 नहीं, भाई को सजा होनी चाहिए ऐसे हमें बिल्कुल भी नहीं लगता. तो म्हणतो तो फिर नहीं, बस हमारा जो नुकसान हो गया है बस वो हमें मुआवजा मिले और भाई को सजा होनी चाहिए वो हमें कभी नहीं लगता. आता ह्याला तुम्ही काय म्हणाल?
बरोबर आहे. म्हणजे ज्याला मेन त्या गोष्टीचा फटका पडलाय तोच जर इथे म्हणतो बायको सदावणीची आहे, असं याच्यामध्ये आम्ही नाही एक लगता. प्रकारची दहशत सुद्धा असते, भीती सुद्धा असते, हे नक्की आहे याच्यामध्ये. कारण सलमान खान वगैरे हे जे आहेत ते एक प्रकारे सरळ नाही, एकेकाळी अंडरवर्ल्डशी गप्पा त्यांनी फोनवरून संभाषण केलं, तो आणि संजय दत्त आणि त्याच्यामध्ये प्रलोभन अडकलेलं दिलेलं असतं ना आधी, हां. त्यामुळे सुद्धा तसे स्टेटमेंट्स येतात. त्यामुळे बरोबर ना? यांचा जो सगळा चांगला चेहरा आहे ना पडद्यावरचा, त्याच्यामुळे अजिबात तुम्ही म्हणजे आपण बोलवता. कारण हे सर्वसामान्य गरीब माणसाला त्यांचे प्राण घेतलेले आहेत, त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती असता कामा नये. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. नाही, कांचन अधिकारी, तुमचं म्हणणं बरोबर होतं. त्याला त्यांनी पुष्टी जोडलेली आहे की ते जे म्हणतात ना, अशी ती रिॲक्शन त्यांच्याकडनं येते, कदाचित ती प्रलोभन दिल्यामुळं असेल, एखाद्या प्रकारची भीती असते त्या भागामध्येच. नाही, काय असेल, काय जे असेल ते असेल, परंतु तो म्हणत होता ना, तो माणूस चक्क दडदडीत बोललेला, बायको सजावणीची है ऐसे में बिलकुल भी नहीं लगता. हो, बोललेला तो, बोललेला. काय म्हणायचं, जो माणसाचं नुकसान झालंय तो स्वतः बोलतोय मग, आणि आता ज्याचं स्वतःच नुकसान झालंय तो म्हणतो, तर आपण कोण म्हणणार आहे की सलमानला आत टाकलं पाहिजे का सलमानला सोडलं पाहिजे? ठीक है. फिरोज लास्ट कमेंट. ये मुद्दा तो हेमंत जी ने जो कहा वो सही कहा, मगर ये भी याद रखना चाहिए कि हम लोग उस देश में रहते हैं जहाँ हमारे प्रधानमंत्री बन जाते गुजरात के दंगों के बाद, जब सबको पता है कि उनका हाथ था, अमित शाह का हाथ था. बराबर है. तो और आम आदमी उसको वोट भी दे रहा है 31%, और वो बोल भी रहा है कि वो जो हुआ गुजरात में सही हुआ, वो जो नरसंहार हुआ वो सही हुआ, वो भी रियलिटी देश की. तो आई थिंक देर इज अ लार्जर क्वेश्चन टू बी एड्रेस अबाउट आवर सोसायटी इटसेल्फ. आणि संक्रांतीलाच पतंग उडवायला घेऊन गेले होते हो, तेव्हा ते पंतप्रधान पदाच्या दावेदारमध्ये आले होते, आणि तेव्हाच क्लिअर झालं होतं की सलमानला तिथं कशाला नेलं अहमदाबादला. पण नंतर असं कळलं की तिथं पण मतं आहेत ना, किंवा आपण असं म्हणू शकत नाही की भाजपला मुस्लिमांची मतं नको आहेत, असं नाही. इमेज बिल्डिंगसाठी ते आवश्यक असतं. भाजपचा बेस म्हणजे अल्पसंख्याक बिलकुलच मतदान करत नाही. सगळ्या देशामधल्या मुसलमान कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे ती ॲड्रेस ह्याच्यामधनं आपोआप होते. कारण आमिर खानच्या चित्रपटांवरती गुजरातमध्ये फनाच्या वेळी बंदी घालण्यात आल्यामुळे एक विशिष्ट वर्ग मुसलमान आणखीन असंतुष्ट झाले होते. राष्ट्रयांनी हिंदूसुद्धा झाले होते असंतुष्ट, त्याबद्दल लोकांना आवडलं नव्हतं ते. आता हे कसं ॲड्रेस करायचं, हे यासारख्या एक प्रतिकात्मक गोष्टी, या शॉर्टकट्स असतात, याचा उपयोग होतो. सलमानवरती संक्रांत येऊ नये म्हणून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर त्यांनी हे केलं, पतंगबाजी केली, आणि कटी पतंग होऊ नये आपला म्हणून त्यांनी पतंगबाजी केली. ती आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. हे सगळे सेलिब्रिटी असण्याचे फायदे, त्याचं वर्तुळच इतकं व्यापक असतं ना की त्यात राजकारणी ऑटोमॅटिक येतो. विजय कुर्ले, शेवटची कॉमेंट. कारण मी एवढंच म्हणेन की आज आपली सरकार, विधिमंडळ आपल्या जनतेला न्याय देत नसताना आज आपला देश हा केवळ आणि केवळ न्यायव्यवस्थेवर अवलंबून आहे. मग तिकडे काही होत नसताना आज प्रत्येक गोष्ट आपल्याला न्यायव्यवस्थेत आणावी लागते आहे, आणि न्यायव्यवस्थेमधील सुद्धा लोकांनी आज जबाबदारीनं, संवेदनशीलतेनं अशा प्रकरणाकडे बघणं गरजेचं आहे की जेणेकरून जी लोकांची विश्वासार्हता आज न्यायव्यवस्थेवर केवळ आणि केवळ न्यायव्यवस्थेवर टिकून आहे, ती सुद्धा जर विश्वासार्हता जर गमावली तर या देशात अराजकतेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून आज आपला केवळ एक निर्णय नाही, उलट मी तुमच्या खालच्या त्या कॉमेंट्स पाहत होतो, लोकांना सगळं समजतं आपण किती मूर्ख त्यांना बनवलं अशा प्रकारचे निर्णय देऊन, तरी तिथे कॉमेंट होती नाही सलमान निर्दोषच आहे, त्या काळविटानं आत्महत्या केली. आज अशा पद्धतीनं ज्या उपरोधिक टीका येत आहेत हे लोकांना सगळं बरोबर समजतं आहे. आणि त्याच्यामुळे आज आपली फक्त चॅलेंज हेच आहे की न्यायव्यवस्थेचं निदान आपली जी काय विश्वासार्हता टिकून आहे ती टिकून राहिली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं न्यायव्यवस्थेनं सुद्धा त्यांचे काही जे अधिकार आहेत, त्यांचे जे काही इनरंट पॉवर्स आहेत, त्याचा उपयोग करून विधिमंडळ असेल किंवा सरकार असेल, तिथं काही चुकीचं होत असेल तर त्या पद्धतीनं आपली पावलं बिनधास्तपणे उचलली पाहिजेत. आणि असे निर्णय झालेले आहेत पहिल्या. ठीक आहे. कांचन अधिकारी, तुम्हाला शेवटी काय म्हणायचं आहे? मला फक्त एकच म्हणायचं की न्यायव्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये जे पुरावे आहेत, जे मगाशी निळूभाऊ म्हणाले की ते पुरावे इतके विकन करून समोर न्यायव्यवस्थेचा पेश केले गेले की मला इथे न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवावं असं वाटत नाही, परंतु पुरावे ज्यांनी विकन केले ते सगळं अख्खं ते असं एक सर्कल झालेलं होतं त्याच्याबद्दल. ते पुरावे जे समोर येतात, म्हणून मी पहिल्यांदा म्हटलेलं कोर्ट हे पुराव्यांवरती चालतं. पुरावे इतके विकन केले गेले की तो शेवटी हेच निश्चित झालेलं होतं. तपासाच्या पातळीवरतीच सबळ पुरावे कसे राहणार नाही त्याची काळजी घेतली गेली, त्यामुळे न्यायालयाचा सुद्धा नाईलाज झाला असा निष्कर्ष काढावा लागतोय, आणि ती खेदाची बाब आहे. हेच खरं आहे. जाता जाता आपला प्रश्न बघा.
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळालाय का? 90% लोक म्हणतात होय, सलमान खानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळतोय किंवा मिळालाय. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.